मित्रांनो नमस्कार. घेऊन आलोय आणखीन एक नवीन गोष्ट. एक व्यक्ती स्वतःच्या घोड्यावर बसून शेजारच्या गावी निघाला होता. 15-20 किलोमीटरचा प्रवास. निम्मा प्रवास करून झाल्यानंतर दुपारची वेळ झाली आणि त्याच्या असं लक्षात आलं की ऊन वाढले, घोड्याला आता पाणी पाजायला हवं, थोडा वेळ विश्रांती पाहिजे. तो शोध घेऊ लागला की रस्त्याच्या कडेला कुठे पाणी सापडतंय. इकडे तिकडे बघत होता जेणेकरून घोड्याला पाणी पाजता येईल, स्वतःला पण थोडी विश्रांती मिळेल, घोड्याला विश्रांती करता येईल आणि मग उरलेला प्रवास दुपारच्या नंतर करूयात या विचारानं तो पाण्याचा शोध घेत होता. काही वेळानंतर त्याच्या असं लक्षात आलं की एक शेतकरी मित्र बैलांच्या सहकार्यानं मोटरनं विहिरीतून पाणी काढतोय. आता मोटरनं पाणी काढलं जातं, पूर्वीच्या काळी मोटरनं पाणी काढलं जायचं. मोट चमड्याची असायची, पाण्यामध्ये जायची, भिजायची, मग ती भरायची आणि बैलांच्या सहकार्यानं ती मोट वर वडून काढली जायचे. त्या मोटरचं पाणी एका थारोळ्यात पडायचं आणि त्या थारोळ्यातून मग ते पाटानं पाणी शेतीला वाहून जायचं. अशा प्रकारची ती पद्धत चालू होती आणि शेतकरी मित्र पाणी काढत होता. घोडेस्वाराला असं वाटलं की इथं आपण घोड्याला पाणी पाजू शकतो. त्यानं घोड्याला थांबवलं, मोटरच्या तिथं शेजारी, विहिरीच्या शेजारी घेऊन गेला. शेतकरी मित्र पाणी काढत होता. मोट पाण्यात गेली होती. पाण्यात गेल्यानंतर ती चमड्याच्या असल्या कारणाने भिजली, भरली आणि बैलांच्या सहकार्यानं तिला वर काढण्यात आलं. जेव्हा त्या मोटातलं पाणी थारोळ्यात पडत होतं तेव्हा त्या मोटरचा कर्र असा आवाज येत होता. बराच वेळ हीच पद्धत चालू होती. मोट पाण्यात जायची, भिजायची, भरायची, वर यायची आणि थारोळ्यात पाणी पडत असताना त्या मोटरचा आवाज यायचा कर्र असा. नेहमीप्रमाणे मोट खाली गेली, भिजली, भरली, वर आली, थारोळ्यात पाणी पडत होतं, आवाज यायला सुरुवात झाली. घोड्यानं त्या थारोळ्यात मुंडकं घातलं, पाणी पिण्यासाठी तोंड घातलं, परंतु आवाज झाला आणि घोडा त्या आवाजाला बिचकला, आवाजाला घाबरला आणि मागं सरला. घोडेस्वाराच्या नेमकं लक्षात आलं की काय घडतंय. जेव्हा मोटरचं पाणी थारोळ्यात पडतंय तेव्हा घोडा पाणी पिण्यासाठी जातोय, परंतु मोटरचा आवाज आल्या कारणानं घाबरतोय आणि माघारी फिरतोय. आणि जेव्हा मोटरचा आवाज थांबतोय तेव्हा परत घोडा पाणी पिण्यासाठी जातोय, परंतु तोपर्यंत पाणी पाटानं वाहून जातंय. म्हणजे आवाज थांबला तर पाणी थांबत नाही आणि जोपर्यंत पाणी थांबतंय तोपर्यंत आवाज सुद्धा थांबत नाही. ही घोड्याची मोठी अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. घोडेस्वारानं ओळखलं. शेतकरी दादाला इशारा करून सांगितलं तर शेतकरी दादाच्या पण लक्षात आलं होतं की घोडा मोटरच्या आवाजाला घाबरतोय आणि आवाज थांबला तर तोपर्यंत पाणी थांबत नाही. शेतकरी दादाने इशारा करून सांगितलं की आपण अजून एकदा प्रयत्न करू. परत मोट विहिरीत गेली, भिजली, भरली आणि वर आली. जेव्हा थारोळ्यात पाणी पडत होतं तर घोडा लगबगीनं पाणी पिण्यासाठी गेला तर तेवढ्यात मोटरचा आवाज सुरू झाला. आवाज सुरू झाल्यानंतर घोडा परत घाबरला, परत माघारी फिरला. पाणी पिणं ते घोड्याला अशक्य झालं. काही काळानं, काही वेळेनं मोटरचा आवाज थांबला. परत पाणी पिण्यासाठी घोड्यानं तोंड घातलं थारोळ्यात, तोपर्यंत सगळं पाणी पाटानं वाहून गेलं होतं. पाणी थांबलं तर आवाज थांबत नव्हता आणि आवाज थांबला तर पाणी थांबत नव्हतं. तोपर्यंत पाणी सगळं वाहून जात होतं. काय करावं घोडेस्वाराच्या लक्षात येईना. शेतकऱ्याला सुद्धा कळना की काय करावं. अजून एकदा प्रयत्न करायचा ठरलं. तिसऱ्या वेळेस प्रयत्न केला, परत तीच परिस्थिती. पाणी वर आलं होतं, थारोळ्यात पाणी पडत होतं, परंतु पाणी प्यायला घोडा गेला तर आवाज झाला, घाबरला, घोडा माघारी सरला. काही वेळानंतर आवाज थांबला, पाणी पिण्यासाठी गेला तर पाणी वाहून गेलं होतं. शेतकरी दादानं मोट थांबवले आणि घोडेस्वाराकडे आला. शेतकरी दादा घोडेस्वाराला सांगत होता, म्हणाला, हे बघ मित्रा, तुझ्या घोड्याला जर पाणी प्यायचं असेल तर त्याला तो आवाज सहनच करावा लागेल. तो आवाज सहन करूनच घोड्याला पाणी प्यावं लागेल. कारण तो जर आवाज थांबण्याची वाट बघत असेल तर आवाज थांबेल, परंतु तोपर्यंत पाणी थांबणार नाही, पाणी वाहून जाईल. जर पाणी प्यायचं असेल तर आवाज हा सहन करावाच लागेल. जर घोड्यानं आवाज सहन केला तरच घोडा पाणी पिऊ शकतो, नाही तर घोडा पाणी पिऊ शकत नाही. त्याला उपाशी राहावं लागेल, तहानलेलंच राहावं लागेल. मित्रांनो, गोष्ट तशी साधीच आहे, पण बोध मात्र मोठा देऊन जाते. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आनंदानं, तन्मयतेनं करायच्यात. त्याच्यामध्ये सत्संग आनंदानं करायचा आहे, सेवा आवडीनं करायच्यात, सिमरन करायचं आहे, सद्भावनेनं जगायचं आहे, सद्विचारानं जगायचं आहे. या सगळ्या गोष्टींची आपल्याला फार मोठी तहान लागली. परंतु दुसऱ्या बाजूला कर्र असा आवाज येतोय. तो कशाचा आहे? तो ताणतणावाचा आहे, तो अडीअडचणींचा आहे, तो कामधंद्याचा आहे, शेतीवाडीचा आहे, नोकरीचा आहे, अडीअडचणींचा आहे. हा कर्र आवाज आपल्याला सहन होईनासा झाला आहे आणि आपण वाट बघतोय की हा आवाज थांबेल आणि मग मी सत्संग करेल, हा आवाज थांबेल मग मी सेवा करेल, हा प्रश्न सुटेल मग मी सिमरन करेल, मग या सन्मार्गाच्या गोष्टींसाठी मग मला वेळच वेळ असेल. आपण वाट बघतोय की हे प्रश्न सुटतील आणि मग मी ह्या सगळ्या गोष्टींची तहान भागवेल.
परंतु मित्रांनो, मला प्रांजळपणानं असं वाटतं की हे प्रश्न सुटण्याची वाट आपण बघतोय, परंतु हे न सुटणारे प्रश्न आहेत. कदाचित पुढे जाऊन हे प्रश्न सुटतील सुद्धा, परंतु जेव्हा हे प्रश्न सुटलेले असतील तेव्हा मात्र तोपर्यंत मात्र आयुष्य थांबलेलं नसणार आहे, आयुष्य तोपर्यंत वाहून गेलेलं असणार आहे. मग कुठल्या टप्प्यासाठी आपण थांबणार आहोत, कुठल्या गोष्टीची वाट आपण बघतो आहोत? मला असं वाटतं की हा ताणतणाव आपण सहन केलाच पाहिजे, ह्या अडीअडचणी आपण सहन केल्याच पाहिजे, हा कर्र आवाज आपण सहन केलाच पाहिजे. आणि हा आवाज सहन करूनच सेवा, सत्संग, सिमरन, सद्भावना आणि सद्विचार आनंदानं जोपासायला पाहिजेत, आनंदानं करायलाच पाहिजेत. तरच आपली या सगळ्या गोष्टींची तहान भागेल. नाहीतर आवाज थांबण्याची जर वाट बघत बसलो तर आवाज थांबेल सुद्धा, परंतु तोपर्यंत जसं पाणी वाहून गेलं तसं तोपर्यंत आयुष्य सगळं वाहून जाईल. आणि मग तेव्हा आवाज थांबून उपयोग काय होणार? आयुष्य वाहून गेल्यानंतर मग परत उपयोग काय होणार? जसं घोडा आवाज थांबण्याची वाट बघत होता, आवाज थांबला सुद्धा, पण पाणी थांबलं का? नाही, पाणी तोपर्यंत वाहून गेलं. तसं ह्या अडीअडचणींचा, ताणतणावांचा हा कर्कश आवाज थांबेल मित्रांनो कधीतरी पुढे जाऊन, पण तोपर्यंत आयुष्य थांबायचं नाही. आणि म्हणून त्याची वाट न बघता हा आवाज सहन करू, हा ताणतणाव सहन करू, या अडीअडचणी सहन करू, याला फेस करू. पण हे सगळं करत असतानाच आपण सुखानं, समाधानानं आणि आनंदानं सत्संग करू, सेवा करू, सिमरन करू, सद्भावनेनं आणि सद्विचारानं जगण्याचा प्रयत्न करू. सत्संगसाठी, सेवेसाठी, सिमरनासाठी किंवा सन्मार्गाने आणि सद्भावनेनं जगण्यासाठी आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर एक स्पेशल असा वेळ सापडेल अशी भावना जर आपली असेल तर माफ करा मित्रांनो, हे चुकीचं आहे. असं कधी होणार नाही. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती रिकामा वेळ सापडणार नाही. आणि जर रिकामा वेळ सापडला कुठल्या टप्प्यावर तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तोपर्यंत चांगलं शरीर, चांगलं आयुष्य आणि चांगले दिवस निघून गेलेले असतील. पाटाचं पाणी जसं वाहून गेलं तसं आयुष्य वाहून गेलेलं असेल. मग वेळ असून सुद्धा काही उपयोग व्हायचा नाही. मग जेव्हा ऐकायला नाही येणार तेव्हा कान असून उपयोग काय? तेव्हा वेळ असून उपयोग काय? जेव्हा दिसणार नाही चांगलं तेव्हा डोळे असून उपयोग काय? तेव्हा वेळ असून उपयोग काय? पायानं चालणंच नाही होणार तर सेवा करणार कशा? हातानं जर सेवाच नाही होणार तर वेळ असून उपयोग काय? आणि म्हणून आत्ता या सगळ्या गोष्टी आहेत खूप छान. तर हा ताणतणाव आपण सहन करू, हा कर्कश आवाज आपण सहन करू, पण तहान तर भागवलीच पाहिजे. आणि ती भागवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.